आता मी तुम्हाला मावशीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। माझी मावशी संतोषी मातेचं म्हणजे असं कडक व्रत करायची। आई तर करत होतीच, म्हणजे आईच्या व्रतानेच संतोषला दिव्य शक्ती किंवा काय प्राप्त झालं, किंवा संतोषची पूर्वपुण्याई काहीतरी असेल, त्यामुळे त्याला दिव्यदृष्टी ही प्राप्त झाली। त्यानंतर मावशी सुद्धा आमची संतोषी मातेचं व्रत अशी कडक करायची, पाणी सुद्धा ती घ्यायची नाही। दिवसभर उपवास करायची, सायंकाळी पुस्तक वाचून संतोषी मातेचं कथा वाचूनच नंतर आरती करून नंतरच ती पाणी आणि जेवण करायची। असं तिने कडक उपवास संतोषी मातेचं केलं। तिचा स्वभाव म्हटला तर इतका प्रेमळ होता की आम्ही स्वतःची पोरं आहे असंच ती स्वतःच्या पोरांच्या सारखाच तिनं आम्हाला जीव लावला होता। आणि इतकी प्रेमळ आणि इतकी मन मिळावू मावशी आम्हाला कधीच मिळणार नाही, या जन्मी तर नाहीच नाही, पण इथून पुढे सुद्धा कधी आम्हाला असली मावशी मिळणार नाही याची आम्हाला खंत आहे। की माझी मावशी वारली त्यावेळेला मी खूप रडत होते, म्हणजे एक महिना 2 महिने झालं तरी घरातल्यांच्यापासून बाजूला जायची आणि मी एकटीच रडायची। एक दिवशी असंच म्हणजे रात्री मी झोपली होती आणि माझ्या स्वप्नात एक दिवशी मावशी आली। म्हणजे ती कशी आली, म्हणजे रस्ता आहे, आमच्या घरासमोर असा रस्ता आहे गावाकडे जायला, आणि त्या गावाच्या रस्त्यानं ती येत असताना मला दिसली। म्हणजे हे स्वप्न मला पिक्चर सारखं सगळं अजून सुद्धा आठवते। आणि तिच्या हातात एका हातात कमंडलू होतं आणि एक हात मोकळा होता, आणि ती आलेली बघून मी पळत गेले, म्हणजे स्वप्नाचं तुम्हाला सांगायला लागले हे। आणि पळत गेली आणि मावशी आली मावशी आली म्हणून तिचा हात मी धरला, तो कमंडलू असलेला हात धरला। तर त्या हाताला धरू नकोस म्हटली, ह्या हाताला धर, म्हणून मी त्या हाताला धरलं। आणि मावशी आली मावशी आली म्हणून ती घरात आली, माझ्याबरोबर घरात आली। आमच्या घरामध्ये सोप्यात असा एक मोठा संतोषी मातेचा फोटो लावलेला होता, म्हणजे तो काकांच्या लग्नात गिफ्ट आलेला होतं, आणि तो मोठा संतोषी मातेचा फोटो लावलेला, आणि त्याच्या खाली मावशी बसली। आणि बसल्यावर मी तिला म्हटलं, मावशी आता तू जाऊ नकोस, मावशी आम्हाला सोडून जाऊ नको, असं मी तिला स्वप्नात म्हणायला लागले। तर ती म्हणते, नाही मला गेलं पाहिजे, आणि तू अशी सारखी सारखी रडत्यास त्याचा मला त्रास होतोय, म्हणजे पुढची गती मला मिळेना झाल्या, तुम्ही अशी माझी आठवण काढून सारखी रडत जाऊ नकोस। मग मी म्हटलं, नाही ग मला आठवण लई येते तुझी। तर नाही म्हटली, चल तुला वर दाखवते माझं कसं आहे ती, म्हणून असं म्हटली मला ती। आणि माझं काय कोणाष्ट माझ्याशी माझी आणि तिची ज्योत अशी वरती गेल्यासारखं झालं। असं मला वरती नेल्यानंतर तिथं असं वेगवेगळी फुलांची झाडं होती, असं पांढरं काहीतरी, असं म्हणजे इतकं छान वातावरण, इतकी झाडी, इतकी स्वर्गासारखं असं इतकं मस्त असं दिसत होतं तिथं। म्हणजे सगळी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं, वेगवेगळी झाडं, असं असं हिमालय असते तसं ते ठिकाण होतं। आणि त्या ठिकाणी मला तिनं नेलं आणि गेलो तिथं, आणि मी असल्यासारखं ती पण असल्यासारखं, आणखी एक बाई अशी खुर्चीवर बसल्या, आणि तिची साडी सुद्धा लाल कलरची होती, आणि ती बसल्या खुर्चीवर। आणि ती काय म्हणलीस, हां मावशीला म्हटली, आलीस होय, तर ती मला म्हटली, बाळ इकडे ये। मग मी गेलो तिच्याकडं, तुझी ती काय आहे बघितलेस का? तर मी म्हटलं नाही बघितलं। तर त्या तिथं कुंडात बघून ये म्हटली। कुंड म्हणजे असं सौदासारखं काहीतरी असं होतं चौकोनी, आणि त्यात मी आत वाकून बघितलं। वाकून बघितल्यानंतर मला त्यात शरीराचं तुकडं तुकडं असं दिसलं, म्हणजे करंगळीचं, हाताचं, बोटांचं, असं वेगवेगळं असं शरीराचं तुकडं, आणि रक्त दिसलं। मी भिले आणि मागं सरकले। मी म्हटलं हे काय आहे, म्हणजे हे काय आहे, मी विचारायला, मला भीती वाटायला लागल्या। मावशीला म्हटलं, मला भीती वाटायला लागल्या, मला सोड मला सोड। तर ती बाई अशी म्हटली की, म्हणजे ती म्हटली, तुझी मावशी ह्यात गेली नाही, तुझी मावशी माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ, अशी ती मोठ्यानं बोलायला लागली। मग मला आणखीनच भीती वाटायला। मी मावशीला म्हटलं, मला सोड मला सोड। मग मावशी म्हटली, चल तुला सोडतो, आणि आता रडू नकोस, सारखं आठवण काढू नकोस, मी हाय व्यवस्थित, असं म्हटली। आणि मला तिनं खाली आणून आणि घरात हाय त्या जागेला, म्हणजे संतोषी मातेच्या फोटो खालीच आणून तिथं सोडलं मला, आणि परत ती चालली। ती जात असताना मी तिचा पदर धरलाय, मावशी जाऊ नको जाऊ नको, तर नाही मला जायला पाहिजे, मला गेलं पाहिजे असं म्हटली। एवढं हे स्वप्न मला पिक्चर सारखं अजून आठवते, म्हणजे ते काय होतं हे मला नेमकं कळतच नव्हतं। म्हणजे जीव एकमेकाबद्दल, ओढ एकमेकाबद्दल असलेलं प्रेम, ह्यातून मला स्वप्न पडलं का काय मला हे लक्षातच आलं नाही। झालं परत मावशीचं झालं सगळं, 6 महिने झालं,
हे स्वप्न पडलं मला. पडून झाल्यानंतर 2-4 महिने गेले असतील आणि एक दिवशी काकांच्या मनात काय आलं काय माहिती, आणि काका संतोषला म्हणाले की आणि उदबत्ती घेऊन बघ जरा, म्हणजे मावशी कुठं दिसत्या, काय दिसत्या. तर संतोष घेऊन उदबत्ती लावून बसला संतोष, आणि उदबत्ती लावून बसल्यानंतर त्याला दिसलं की आपली मावशी संतोषी मातेपुढं आहे. आणि तो सांगत असताना माझ्या अंगावर झरझरझर काट आलं. मग मला कळालं की मग माझ्या स्वप्नाचा उलगडा झाला. पण मी ते स्वप्न कुणालाच सांगितलं नव्हतं की मला स्वप्न असं पडलंय किंवा काय. ज्या वेळेला संतोषनं असं काकांना सांगितलं की आपली मावशी संतोषी मातेपाशी आहे म्हटल्यानंतर मला त्या स्वप्नाचं कळालं. म्हणजे ती बाई आलेली, ती खुर्चीवर बसलेली बाई, त्या कुंडात बघ म्हणलेली, म्हणजे तो कुंड म्हणजे नरक होता हे मला आत्ता कळते. म्हणजे त्यावेळेला एवढी बुद्धी नव्हती. त्यावेळेला ती काय कळतच नव्हतं, कुंड म्हणजे कुंड असेल, ती काय तर रक्त हे ती. पण मला आत्ता समजतंय की तो कुंड म्हणजे तो नरक असेल. आणि ती बाई म्हणजे ती संतोषी माता होती. आणि ती मला सांगत होती की तुझी मावशी यात गेली नाही, तुझी मावशी माझ्याजवळ आहे. आणि ज्या वेळेला संतोषनं ही सांगितलं काकांना की काका मावशी संतोषी मातेपाशी दिसत्या, त्यावेळेला मला पटलं. आणि त्यावेळेला तरी पण मी सांगितलं नव्हतं की मला स्वप्न पडलंय असं तसं. मला ती काय डोक्यात पण म्हणजे मला ती सांगावं असं काही नाही. मी त्यावेळेला जरा काकांची भीती होतीच, त्यामुळे मी काही बोललो नाही, गप्प शांत बसलो. मी आज तुमच्याबरोबर हे शेअर केले की असं असं स्वप्न पडलं होतं मला, आणि ही सत्य आहे. आणि हे घडलेलं अजून मला आठवते, अजून अंगावर काटा आल्यासारखं होतं ते स्वप्न. अजून माझ्या डोळ्यासमोर आहे तसं ते स्वप्न दिसते. म्हणजे तुम्ही म्हणाल की संतोषी मातेचं म्हणजे यांच्या मावशीनं संतोषी मातेच केलं, आईनं संतोषी मातेच केलं, महादेवांची भक्ती केली, एवढं करून ह्यांना कसं काही हे झालं नाही. पण तसं नाही. देवांची संतोषी मातेची, महादेवांची, बाकीच्या देवांची भक्ती केल्यामुळं तर दत्त महाराजांचा मार्ग हे सापडला. आणि दत्त महाराज हे सगळ्या संकटातून, वाईट शक्तीतून काढणारं एकमेव देव म्हटलं तर दत्त महाराज आहेत. बाकी कुठलेही कोण करू शकतात, पण आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात लोक. म्हणजे लक्ष्मी घरात येणं म्हणा, सुख समृद्धी सगळं मिळू शकते. फक्त ह्या वाईट शक्तीपासून वाचायचं असेल तर दत्त महाराजांना शरण जाण्याशिवाय दुसरा उपाय नाही. या शक्तीतून, या वाईट शक्तीतून दत्त महाराज एकमेवच या शक्तीपासून आपल्याला बाजूला करू शकतात. म्हणून मी म्हणजे म्हणशील तुम्ही म्हणजे एवढं करून पण ही करून उपयोग झाला नाही असं नाही. ह्या जी सेवा केली, ज्या देवांची सेवा केली, ज्या देवांची भक्ती केली, त्या देवांच्या मुळेच आम्हाला दत्त मार्गाची प्राप्ती झाली आणि दत्त महाराज आम्हाला भेटलं. ही मनापासून मी तुम्हाला सांगते. म्हणून दत्त महाराजांची भक्ती करा, सर्व देवांची भक्ती करा. कुठला हे देव असा नाही तसं नाही, सगळ्या देवांची भक्ती तुम्ही केली तर चालत्याच आणि कराच. आणि दत्त महाराजांची सुद्धा सेवा करा. त्यापासून आपल्याला वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण आपलं दत्त महाराज करतात. एवढीच मी कळकळीची विनंती करते तुम्हाला. आणि दत्त महाराजांना शरण जा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.